आपण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महानगरपालिका निवडणुका नांदेड शहराच्या सुरू आहेत। त्याच अनुषंगाने आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे काही उमेदवार व त्यांच्यासोबत आपल्यासोबत बोलण्यासाठी देशमुख साहेब उमेदवार जे प्रभाग क्रमांक 2 आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत या निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण आणि कशा प्रकारे ती निवडणूक लढवतात। काय सांगतात? भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही प्रभाग क्रमांक 2 मधून मी निवडणूक लढीत आहे। या अगोदर या प्रभागातून मी नगरसेवक म्हणून निवडून आले होतो। आमचे नेते माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। या भागामध्ये आम्ही आत्ता सध्याला तेवढा भागाचा विकास हा फक्त अशोकराव चव्हाण साहेबच करू शकतात। त्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधला सर्व उमेदवार भाजपाचे निवडून येतील असे आम्हाला ठाम विश्वास आहे। सर, एकंदरीत खूप आरोप प्रत्यारोप होत आहेत विरोधी पक्षाकडून। तुम्ही त्या आरोपांना कशा प्रकारे बघता की माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड शहराचा विकास न करता फक्त पळापळी केली आणि त्याबद्दल कशा प्रकारे तुम्ही त्या आरोपांना बघता? त्यांना विरोधकांना दुसरं काही भांडवलच नाही। त्यांना फक्त आरोप करणे आणि काहीतरी खोटं नाट्य बोलून जनतेची दिशाभूल करणे। खरं तर नांदेडचा विकास हा अशोकरावजी चव्हाण साहेबांमुळेच झालेला आहे। गुरुचागतीपासून ते आजपर्यंत जो तरोडा भागाचा विकास असो की काय नांदेडचा विकास असो, हा आमचा आता झालेला कॅनल रोड असो, तरोड्याचा जे वॉकिंग ट्रॅक असो किंवा आमच्या गावातले अंतर्गत रस्ते असो, ते फक्त चव्हाण साहेबांमुळेच झालेले आहे। आणि आता सध्याला जे केंद्रामध्ये भाजपा मोदी साहेबांचे सरकार आणि जे राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीसचे सरकार आणि नांदेड महापालिकेवर भाजपाचं पूर्ण महापौर बसल्यानंतर नांदेडचा विकास हा कुठलाही शिल्लक राहणार नाही अशी आम्हाला खात्री आहे। ज्या प्रकारे निवडणुका लढवतात विपक्ष पण निवडणुका लढत असल्याचं सांगत आहे, तर तुम्हाला काय वाटते की तुमच्या किती जागा त्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये निवडून येताना दिसत आहे? आमच्या महापौरासाठी स्पष्ट बहुमत मिळेल याची आम्हाला पूर्णपणे खात्री